करते काय, गरम गरम भाकरी खायची. हात करते काय, यावंच लागतंय. हॉटेल मम्मी श्री. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. 28 days 28 ब्लॉग चॅलेंज मधला आजचा आहे आपला डे 5. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला काही कामं करायचे जे की आहेत. पहिलं तर बाहेर शेतीच्या इथं जाऊन ते खोदायचं, ते सगळं करायचंय आज. आणि इथं बघा मम्मी काय करते. ब्लाऊज शिवते. रोजचं काम आपलं तेच. रोजचं तेच. रोजचं तेच. जी रोज ब्लॉग बघणारे असतील ते म्हणतील काय रोज सेम सेमच दाखवते. जरा बाहेर वगैरे जा असं बोलतील ना. तर आपण बाहेर गेल्यावर पण शूट करू. आता इथून पुढे कधी जाईल तेव्हा. पोहे बनवत होते ना. बनवणार आहे नाश्त्याला, पोहे बनवणार आहे. आज सकाळी उठून ब्लाऊज कटिंग केल्यात. काल रात्री 1 वाजेपर्यंत केले काम. तर आता हा ब्लाऊज स्टिच करायचा आणि मग बाकीची कामं करायची. हे बघा पारुशी आमचे केले का आंघोळ केले. कर की मग. तर मित्रांनो, आता पोहे बनवण्यासाठी मी कापतो कांदा आणि मिरची कापून घेतो. म्हणजे मम्मीची शिवाय झाली की डायरेक्ट मम्मी पोहे बनवून मग खाईल. आणि त्यानंतर मग आपण लागू आपल्या कामाला. कारण आपण जो माझ्या मागा माळा दिसतंय ना, तो पण जरा आवरायचा आहे. ते सामान जाम पुढं आले, त्याला पण मागे सरकवून ठेवायचे. तर आता पहिले कांदा बिंदा कापून घेतो. तर मित्रांनो, आता कांदा कापून झालेला आहे आणि हा कचरा आता भरावा लागेल. तर पहिले ह्याला ठेवतो किचन कट्ट्यावर. कचरा भरून घेतो पहिले आता. तर मित्रांनो, कचरा पण भरून झाला आता. आता हे माळ्यावरचं ते सगळं आवरायला म्हणजे कसं एक पटापट कामं करून घेतली तर नंतर टेन्शनच नाही राहणार. दिवसभर आपला मस्त आरामात चिल करीन एकदम. तर आता माळ्यावर चढतो आणि ते सगळं लावतो. बरा झाला स्टूल इथंच होता. हा बघा पसारा सगळं तोंडाशी आला. आता हे सगळं मागे सरकून लावावं लागेल. इथे जाम गरम होईल आता. तर मित्रांनो, आता माळा साफ करून झाले. हा बघा पहिलं कसं तिथं दिसत होतं, आता काय नाही एवढं नाही तिथं. तर माळा तर साफ झालाय आपला. आता फक्त राहिले बाहेर अंगणात जिथं आपण भाजी ते लावलेलं आहे ना, तिथं अजून एक आळा करायचा आहे. तिथं खोदायचे तेवढंच राहिलंय. आणि बाकी तर अजून काही राहिलं नाही. तर मित्रांनो, आता फायनली पोहे बनलेले आहेत. तर मित्रांनो, मी आता डे 3चा आपला व्लॉग असलेला मी हे बघा तुम्हाला दाखवते. इथं आपला हा डे 3चा व्लॉग आहे. तुम्ही इथं बघू शकता. बघा इथं दिसेल तुम्हाला की डे 3चा व्लॉग आहे आपला ह्यो. आणि मी हा व्लॉग बघताना एक गोष्ट रिअलाईज केली की मी बोलताना जाम अडकते. आणि त्यातल्या त्यात माझं तोतले पण जे आहे ना ते बाहेर येते. असं म्हणजे बोलायला अडकते आणि तोतला बोलतंय जरा असं. मी तुम्हाला दाखवतो. मला आता मी बघितलेली मागाशी एक क्लिप. तर ती आता परत भेटली का नाही व्लॉगमध्ये, तर मी तुम्हाला दाखवत होती. आता याच्यावर सुधारावं लागेल मला जरा. कारण मी बोलण्यात पण अडकते. आणि ह्या व्लॉग आता तुम्ही डे 4चा जो व्लॉग आहे ना, त्यात पण बघसाल तुम्ही. त्यात पण मी 2-3दा अडकलोय. तिथं मी केलंय म्हणजे ॲडिट लावलंय तिथं अडकलेलं. ते सांगितलंय मी तुम्हाला. तर बघा तुम्ही ते. बोलतोच आता इलेक्शनच्या सुट्टी. मोठ्यानं बोलत जागा, आवाज येत नाही. एवढ्या हळू बोलते की परत एडिटिंग मध्ये आवाज वाढवावा लागते. रोज सकाळी 7-7:30ला जेवण तयार असते. आज सुट्टी आहे ना, इलेक्शनच्या सुट्टी आहेत ना, म्हणून आज आधी कपडे शिवून घेतले. आणि आता भाकरी आणि भाजी करायची. 2 वाजलं. 2 वाजलं 2 दुपारचं नात करते काय, भाकरी खायची गरम गरम. नात करते काय, गरम गरम भाकरी खायची. रोज थंड झालेलं खातो ना आपण डब्याला ते दिलेलं. नात करते काय, यावंच लागतंय. हॉटेल मम्मी श्री. आणि व्हेज, नॉनव्हेज नाही, व्हेज. आज व्हेज. मार्गशीर्ष चालू आहे ना. आणि आज आपण बनवणार आहे कांद्याची पात आणि ज्वारीची भाकरी.
कांद्याची पात कापली का? कापायची. आणि ब्लाऊज पण मस्त डिझाईन शिवलाय, तर तो नंतर दाखवतो तुम्हाला आम्ही जेवण झाल्यावर आमचं. तर मित्रांनो फायनली आमचं जेवण आता तयार झाले. मम्मी पण बसली इथं आता जेवायला. मी पण आता जेवण घेतो. मित्रांनो आता इथं मी चहा ठेवलाय, जो की आज चहा दूध संपलंय. काल पण याच टायमाला चहा बनवत होतो, 4-4:30 वाजले तर नाही आज पण. आणि चहा पिऊन जातो, मग बाहेर तो आळा करायचा आहे तो पण करून टाकतो, म्हणजे एकदाच होऊन जाईल. त्यानंतर MM-चा असाइनमेंट लिहायचा आहे. काल मी लिहिलाच नाही, फक्त टेबल स्वच्छ केला आणि परत जेवलो झोपलो, त्यामुळे काल काही केलं नाही एवढं. आज तो एक असाइनमेंट लिहायचा आहे आणि ते बाहेरचं काम केलं की मग झालं आपलं. तर मित्रांनो आता चहा ते सगळं पिऊन झालेलं आहे. आता मी टिकाव पण घेतला आहे. आता पहिलं ते बाहेरचं खोदून घेतो आणि मग MM-चा असाइनमेंट लिहायला घेतो, कारण तो पण उद्याच सबमिट करायचा आहे. आणि उद्या माझ्या मते 4 का 5 लेक्चर आहे, त्यामुळं सबमिट करून पण टाकायचं आहे लवकर. तर मित्रांनो माझं आता इथलं खोदून झालेलं आहे. हे बघा, एवढा एरिया खोदला आहे, कारण एवढ्याच एरियात भाजी ते लावायची. आणि हे बघा, हा दिसतंय तुम्हाला, हे खोदताना सालपट निघालं हाताचं. आग व्हायला द्यायचे आता. आणि खोदून बिदून आपलं हे काम तर आता झालेलं आहे फायनली. आता तोंड हातपाय ते धुतो, जरा वेळ बसतो आणि मग असाइनमेंट लिहायला घेतो. दम लागला खोदून. मित्रांनो आता असाइनमेंट ते लिहायला बसायच्या आधी इथं जरा पाणी मारतो या एवढे, कारण तिकडे बघू शकता तुम्ही, ती माती आहे, ढेकळं झालीत ना त्याची, त्याच्यावर मारला ना चोपून बसल. तिथे ढेकळं आहेत ना मातीचे, ते पण विरघळतील. त्यामुळं आता पाणी मारून घेतो आणि मग असाइनमेंट ते लिहायला बसतो. या तगरीच्या दाराला पण पाणी द्यायला पाहिजे, पाणी नाही येईल जास्त. तर मित्रांनो आता पाणी पण मारून झालेलं आहे. इथं सगळीकडे मी पाणी मारलं आहे. आता खोदायचं काम पण आपलं कंप्लीट आहे. चला आता थोड्या वेळाने बसीन असाइनमेंट लिहायला, आता लगेच का बसणार नाही. तर मित्रांनो माझं आता फायनली असाइनमेंट पण कंप्लीट झालं. काय सांगतो, जाम कंटाळा येत होता पण केला कंप्लीट. हा बघा इथं चालू ठेवलेलं आहे आणि इथं लिहिलं आहे. हा पूर्ण चिकार एवढे पेज लिहिलेत, नाही मग ते 10-12 पेज असतील हे. तर फायनली सगळी आजची कामं कंप्लीट झाली. असाइनमेंट लिहायचा राहिलेला तो लिहून टाकला परत, नाही तर मग उद्या घाई झाली असती, कॉलेजमध्ये लिहित बसावं लागला असता. इथं मग मी आता काय ग सोयाबीन तळणार आहे, तेल तापतंय अजून तिथे. सोयाबीन चिल्ली आहेत काय ते सॉस सगळे? सॉस आहेत पण वेळ कमी आहे. फक्त तळून खायचे आणि ह्याला सगळं कोबी वगैरे सगळं टाकलं का होऊन जातं. चिल्ली होती, चिल्ली सोयाबीन चिल्ली आणि मंचुरियन. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका. 20th डेट हे पण इंट्रोला हसत्याला ना फक्त कट होणार नाही, हसत्याला टाक. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि 20th व्लॉगचा चॅलेंजचा आपला होता आजचा 5वा दिवस, तर हा पण कंप्लीट केलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.